पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। शाहूनगर परिते तालुका करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या नूतन जनरल मॅनेजरपदी संजय श्रीपती पाटील राहणार पिरळ यांची निवड झाली। यापूर्वी त्यांच्याकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार होता, तर सहकारी साखर कारखानदारी त्यांच्या सुमारे 28 वर्षांचा मोठा अनुभव आहे। संजय पाटील यांचे शिक्षण M.Com DCM GDC&A झाले असून त्यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्यातील सेवेला 1998 साली प्रारंभ केला। तब्बल 18 वर्ष त्यांनी अकाउंटंट व संगणक विभाग प्रमुखाचा कार्यभार सांभाळला। त्यानंतर 2016 ते 2020 पर्यंत 4 वर्ष ते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या चीफ अकाउंटंटपदी काम करीत होते। त्यांनी पुन्हा भोगावती साखर कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार 2020 पासून आतापर्यंत पाहता होते। आता त्यांची नूतन जनरल मॅनेजरपदी निवड झाली आहे। नूतन निवडीबद्दल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कृष्णराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली। यावेळी बोलताना संजय पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याची आर्थिक स्थिती मी आतापर्यंत समर्थपणे सांभाळली असून यापुढेही आर्थिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, सर्व संचालक मंडळासह बाजार समितीचे माजी उपसभापती अमित कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठल महाडेश्वर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी राशुडे। फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।